ठरलं तर मग या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, या सगळ्यासाठी मी ॲक्टिंग केली. कशी वाटली माझी ॲक्टिंग? सायलीने आश्रमात जाऊ नये म्हणून केलेली ही ॲक्टिंग होती. सायली टाळ्या वाजवत येते आणि सांगते, सर अप्रतिम अभिनय केलात हा तुम्ही. म्हणजे या अभिनयामुळे आई विमलताई यांना काळजी वाटली. काय फरक पडतोय तुम्हाला? स्वतःच्या आईला काळजीत टाकून ही अशी ॲक्टिंग करायची तुम्हाला गरज काय होती? मला आश्रमात जाण्यापासून थांबवण्यासाठी? आणि तुम्ही दोघं जण पण या सगळ्यामध्ये यांची साथ दिलीत का? का वागलात तुम्ही असं म्हणत सायली आता बाकी दोघांना पण जाब विचारत असते. अर्जुन म्हणतो, ऐका एक मिनटं, आणि तो स्वतःचं आता घातलेलं स्वेटर काढतो. तोपर्यंत तिकडे कल्पनासुद्धा येते. सायली म्हणते, काय मिळालं असं तुम्हाला खोटेपणा करून? हे असा खोटेपणा किती दिवस चालणार सर? तितक्यात तिथे कल्पना येते आणि ती म्हणते, काय रे अर्जुन, तुला थंडी वाजत होती ना, मग स्वेटर का काढलंस? यावरती सायली सांगते, कारण यांच्या नाटकावरचा पडदा पडलेला आहे म्हणून यांची थंडी पळून गेली. यांना ना ताप वगैरे काही आला नव्हता. मला आश्रमात जाण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही हे केलंत ना. मी आत्ताच्या आत्ता आश्रमात जाणार म्हणजे जाणारच. यावरती कल्पना म्हणते, अर्जुन असं का वागलास? अरे म्हणजे उद्या पाडवा परवा भाऊबीज, तिला आश्रमात जाता पण येणार नाही ना. सायली म्हणते, नाही आई, मी आत्ताच्या आत्ता निघते. असं म्हणत सायली आश्रमात जायला निघते. कल्पना म्हणते, अर्जुन तू का बरं असं वागलास? अर्जुन म्हणतो, मम्मा मी तुला नंतर सगळं सांगतो, आत्ता मला थांबवू नकोस. आणि तो ताबडतोब सायलीच्या आधी आश्रमात पोहोचतोच होता. इकडे आता कल्पनाला नक्की हा प्रकार काय चाललाय काहीच कळत नसतं. सायली आश्रमात पोचते आणि आश्रमातल्या बाईंना विचारते की मला मुलांना भेटायचं होतं, खाऊ वगैरे द्यायचा होता. त्यावर आश्रमातली बाई सांगतात, अगं तू उशीर केलात, मुलं बाहेर गेलेत. सायली म्हणते, खरं तर मी सकाळीच येणार होते पण काही अडचण आली त्यामुळे मला येता नाही आलं. ठीक आहे, मी थोडा वेळ वाट बघते मुलांची. त्या बाई सांगतात, अगं वाट बघून काही उपयोग नाही आहे, मुलं आहेत ना एकदम रात्री येणार आहेत. सायली म्हणते, ठीक आहे मग मी बघते कसं काय मला उद्या वगैरे यायला जमतंय ते. आणि सायली निघून जाते. पण मुलं ॲक्च्युली रूममध्ये असतात. अर्जुनने त्यांना लपवलेलं असतं. आणि नंतर सायली गेल्यावरती अर्जुन म्हणतो, सायली तुम्हाला उद्याच मुलांना भेटता येईल आणि तो मुलांना सरप्राईज आहे, अजिबात काही बोलू नका, असं आता आयडिया देतो आणि तिकडून पुन्हा घरी येतो. इकडे आता सायली मात्र पाडव्याच्या दिवशी अर्जुनमध्ये थोडी रागवलेलीच असते, कारण अर्जुनने केलेलं कृत्य तिला खूप राग येत असतो. तोपर्यंत सायली सांगत असते, मी सगळी तयारी करते. तर विमल सांगते, सायलीताई तुम्ही इथे बसा बरं, काहीही गडबड करण्याची गरज नाही आहे. तितक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, विमल मला कॉफी देशील का? कारण माझ्या बायकोकडे मी कॉफी मागितली तर तिने मला कडू काढा प्यायला सांगितलाय. असं म्हणत अर्जुन आता बेडरूममध्ये झालेली घटना सगळ्यांना सांगत असतो. त्यावरती कल्पना म्हणते, बरोबर आहे, तू जे वागलास ना त्यामुळे तुला ही अशीच शिक्षा मिळायला पाहिजे. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे विमल तू कॉफी घेऊन वरती ये, मी अंघोळीला चाललोय. त्यावरती कल्पना म्हणते, अरे अंघोळ? अरे आज पाडवा आहे, आज एकट्याने अंघोळ करायची नसते काही. बायको तुला तेल उठणं लावेल आणि स्वतःच्या हाताने अंघोळ घालेल, कळतंय का? आता स्वतःच्या हाताने अंघोळ घालेल म्हटल्यावरती सायली आणि अर्जुन दोघंही जण गडबडतात. तोपर्यंत प्रताप येतो. कल्पना म्हणते, ऐकलत का हो, हा काय म्हणतोय ते? म्हणजे हा म्हणतोय की आज पाडव्याच्या दिवशी स्वतः एकट्याने अंघोळ करणार. अर्जुन म्हणतो, मम्मा लहानपणी ठीक आहे, तू मला उठणं वगैरे लावायचीस, पण आत्ता नको, आता माझी मी आंघोळ करतो. कल्पना म्हणते, वेडा आहेस का? अरे परंपरा रीती रिवाज पाळावे लागतात सायली, तू तेल उठणं लावून आंघोळ घाल त्याला. आता मात्र सायली गडबडते आणि रूममध्ये येते. सर काहीतरी करा ना, आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्याशी बोलताय का? म्हणजे तुम्ही तर माझ्याशी बोलत नव्हतात, मग अचानकपणे हे काय आहे? सायली म्हणते, सर मी जे सांगते त्याकडे लक्ष तरी द्या. आता तेल उठणं हे आंघोळ सगळ्यांच्या समोर कसं करायचं? अर्जुन म्हणतो, हो पण आता मम्माने फरमान काढलाय ना, त्यामुळे बघूया काय होतंय ते. असं म्हणत अर्जुन सायलीच्याकडे आता बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर इकडे आता उठणं लावण्याची वेळ येते. इकडे अश्विन मुद्दाम चिडवण्यासाठी सांगत असतो की आज आमच्या दादाला वहिनी तेल उठणं आणि आंघोळसुद्धा घालणार आहे, तर वहिनी तुला कसं वाटते? दादा तुला कसं वाटते? असं म्हणत तो रनिंग कॉमेंटरी करत असतो. आणि आता इकडे कल्पना सांगत असते, अरे आजचा दिवस पाडव्याचा खास असतो नवरा बायकोसाठी, एकमेकांचं प्रेम वाढतं या सगळ्यांनी. असं म्हणत कल्पनासुद्धा इंटरव्ह्यू देत असते. इकडे आता अर्जुनला विचारलं असता तो म्हणतो, काय बायको कसं वाटते? इकडे सायली खूप ऑकवर्ड झालेली असते. अर्जुन म्हणतो, काय वाटणार, आम्ही नवीन लग्न झाले ना, आम्ही एक्सायटेडच आहोत
आहोत या सगळ्यासाठी. त्यावरती पूर्णाजी म्हणते, अश्विन तुझी ना आगावगिरी झाली असेल तर मेन कार्यक्रम सुरू करूया का? कल्पना म्हणते, सायली ये तेल उठणं लाव तरी तू. असं म्हणत कल्पना आता सायलीला तेल उठणं लावण्यासाठी सांगते. सायली खूप ऑकवर्ड होते. त्यावरती पूर्णाजी म्हणते, चला चला लवकर लवकर हे उरका बरं. याच्यावरती विमल सांगते, अहो वहिनी, सायली वहिनी तर अगदी नव्या नवरीसारख्याच रास्त आहेत. सायली खूप ऑकवर्ड होऊन आता तेल आणि उठणं लावत असते आणि ती अर्जुनला काहीतरी सोल्युशन काढा, मला हे सगळं करायला लागू नये असं सारखं सारखं सांगत असते. पण आता सगळ्यांच्या समोर काहीही ऑप्शन नसतं. आता सायलीला काहीही न बोलता उठणं तेल लावावंच लागतं. त्यावरती अस्मिता तिची टिप्पणी देतेच. अस्मिता म्हणते, हे काय म्हणजे ना यांच्यामध्ये असं वाटतच नाही की बॉन्डिंग आहे, बघ तरी किती लाजते ही. त्यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना अस्मिताई, अगं ती लाजणारच ना, तशी नवी नवीच आहे ती. 6-7 महिने झालेत लग्नाला आणि आजी सासू सासरे या सगळ्यांच्या समोर असं तेल उठणं लावायला अशा संस्कारी मुली लाजतातच ग. पण तुला काय करणार, कारण का तुझ्याकडे लाज हा शब्द नाहीच आहे ना. असं म्हणत आता अस्मिताची चांगलीच उडवत अर्जुनने सायलीची बाजू सावरून धरलेली असते. प्रताप म्हणतो, अर्जुन काय बोलतोयस? आणि तितक्यात तिथे सांडलेल्या तेलावरून सायलीचा तोल जातो. सायली घसरते, खाली पडणार तर अर्जुन तिला सावरतो. या सगळ्यामध्ये अश्विन व्हिडिओ करत असतो. अश्विन म्हणतो, जर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट झाला ना तर भरपूर लाईक्सचा पाऊस पडेल. प्रताप म्हणतो, मूर्ख आहेस का अश्विन, हा असा व्हिडिओ तू सोशल मीडियावर टाकणार का? अश्विन म्हणतो, डॅडा मी जस्ट बोलतोय, मी थोडी ना सोशल मीडियावर टाकणार आहे. कल्पना म्हणते, हो तर नवीन नवरा बायको आहेत, थोडेसे गडबडतातच. यावरती आता मात्र प्रताप म्हणतो, काय चाललंय मला काही कळतच नाहीये. पूर्णाजी म्हणते, ही थेरं बास झाली असतील ना तर उठण्याचा कार्यक्रम करा. यावरती कल्पना म्हणते, तुम्हाला आठवते का मी सुद्धा माझ्या पहिल्या पाडव्याला अशीच गडबडली होते. प्रताप म्हणतो, गडबडली होतीस अशी तशी? अगं पहिल्या पाडव्याला इतकी गडबडली होतीस की तेलाची पूर्ण वाटी माझ्या डोक्यावरतीच उपडी केली होतीस. असं म्हणत प्रताप त्याच्या पाडव्याच्या पहिल्या आठवणी सांगत असतो आणि सगळेजण हसायला लागतात. सायली जवळजवळ अर्जुनच्या मांडीतच बसलेली असते. पूर्णाजीला खूप राग येतो, पण कल्पना, विमल, अश्विन त्यांना मुद्दाम चिडवत असतात आणि प्रताप पण या सगळ्यामध्ये सामील होतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, बघितलंच माझी बायको माझ्या रंगात इतकी रंगून गेले की तिला सुद्धा माझ्याच गालाचं उठणं सुद्धा लागलंय. असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे पाहत असतो आणि सायली आता उठते. पडलेल्या सायलीला अर्जुनने असं सावरलेलं असतं की तिच्या पण गालाला उठणं लागलेलं असतं आणि आता सायलीला अर्जुनचं उष्ट उठणं लागतं. त्यावरती आता कल्पना सांगते, चला चला उठणं आणि तेल झालंय, आता स्वतःच्या हाताने रगडून रगडून त्याला आंघोळ घाल बरं. आता सायलीकडे दुसरा पर्यायच नसतो. सायली ऑकवर्ड झालेली असते तरी सुद्धा तिला आता अर्जुनला आंघोळ घालावीच लागते. मग आता अंघोळ वगैरे उठून पाडव्याची आरती करण्याची वेळ येते. सगळ्यात पहिले प्रताप बसतो आणि आता कल्पना त्याला ओवाळते. प्रतापला ओवाळल्यावरती कल्पनाला प्रतापने खूप छान गिफ्ट दिलेलं असतं. कल्पना ते गिफ्ट घेते आणि त्यावेळेला आता प्रताप येऊन बसतो. अस्मिता म्हणते, मम्मा आवडलं का तुला गिफ्ट? याच्यावरती कल्पना सांगते, अगं पाडव्याला नवऱ्याने दिलेले गिफ्ट न आवडण्यासारखं काय आहे गं, पाडव्याला नवऱ्याने दिलेलं गिफ्ट प्रत्येक बायकोला आवडतंच की. प्रताप म्हणतो, चला म्हणजे माझं एक तर काम झालं, या सगळ्यामध्ये माझ्या बायकोला मी दिलेलं गिफ्ट आवडलं हे महत्त्वाचं. असं म्हणत प्रताप आता सुटकेचा निश्वास सोडतो. इकडे कल्पना सांगत असते, हो तर दर पाडव्याला तुम्ही दिलेलं गिफ्ट मला आवडतंच. सायली आता तुझी वेळ आहे, तुझ्या नवऱ्याकडून तू भरभक्कम काहीतरी गिफ्ट घे बरं. आणि हे बोलणं चालू असताना तिकडे आता प्रिया येते. प्रियाला पाहून पूर्णाची खुश होते. अस्मिता म्हणते, काय ग प्रिया, तू इतका लेट का केलास यायला? अगं तन्वी, आरती सुरू पण झाली. त्यावरती बरोबर तन्वीची उडवत लगेचच आता कल्पना म्हणते, अगं अस्मिता ती काय आपल्या घरची आहे का, म्हणजे आरतीच्या अगदी परफेक्ट वेळेत यायला ठीक आहे ना? याच्यावरती अस्मिता म्हणते, अगं तसं नाही, अगं तुला सांगू का, आरती बघायला पण मजा येते म्हणून म्हटलं मी. असं म्हणत अस्मिता बाजू सावरते, पण कल्पनाने प्रियाला म्हणजेच उर्फ तन्वीला ती घराबाहेरची आहे हे बरोबर जाणीव करून दिलेली असते आणि तिची सगळ्यांच्या समोर उडवलेली असते. सायलीला टोमणा हा समजतो. आता मात्र सायलीची वेळ असते. सायली अर्जुनला पाडव्याची ओवाळणी करणार, त्याच्या आधीच तिला गिफ्ट मिळतं. सायली ओवाळणीला बसणार तेवढ्यात सायलीताई असं म्हणत सगळी मुलं येतात आणि आता सायलीला मिठी मारतात आणि म्हणतात, सायलीताई आम्ही तुला सरप्राईज द्यायला आलो होतो, काल तू आली होतीस ना, पण तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही आत्ता आलेलो आहोत. कसं वाटलं आमचं सरप्राईज? सायली म्हणते, इतकं गोड मला सरप्राईज कधी कोणी दिलंच नव्हतं. आणि दुसरं सरप्राईज सायलीची दारात वाट पाहत असतं, ते म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊ सांगतात, साऊ बेळा
सायली बेटा असा आवाज देतात सायली लहान मुलासारखी धावत जाते. कुसुम सुद्धा आलेली असते. कुसुम हे सगळं दृश्य पाहत असते आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण मधुभाऊंना पाहताच प्रिया गडबडते. इकडे सायली जाऊन मधुभाऊंना मिठी मारते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही आलात, माझी दिवाळी स्वर्गाहून सुंदर तुम्ही केलीत असं म्हणत ती मधुभाऊंना आतमध्ये घेते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, सायली कसं वाटलं पाडव्याचं गिफ्ट? सायली आता सांगते, सर तुम्ही मला खूप अनमोल गिफ्ट दिलं, तुमचे कितके आभार मानू तितके कमीच आहेत.